कधी काळानुसार पडत जाणारं अंतर, तर कधी आयुष्याची धावपळ. आणि बऱ्याचदा या धावपळीमध्ये तुमचे बरेच मित्र मागे पडतात. पण खरा मित्र कधीही मागे पडत नाही, तो पुन्हा एकत्र येतो. बऱ्याच दिवसांनी आज आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलोय या दोन चाकांवर, मोकळ्या रस्त्यांवर नव्या आठवणी तयार करण्यासाठी. कारण प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणं नाही, तो आहे मित्रांसोबत घालवलेला, जगलेला प्रत्येक क्षण. व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या व्लॉगमध्ये. तर शेवटचा जो व्लॉग तुम्ही बघितला होता, जो की आपल्या नवीन राईड संदर्भात होता. ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रभर खूप जोरदार पाऊस सुरू होता आणि मला काही कामंही होती, त्यामुळे आपल्याला ती राईड पोस्टपोन करावी लागली. त्या राईड संदर्भातले नवीन अपडेट्स आपण पुढे घेणारच आहोत. पण आज आपण निघालेलो आहोत एका दुसऱ्या राईडवरती, माझ्या जुन्या मित्रासोबत. अचानक ठरलेली राईड आहे, म्हणजे प्री प्लॅन असं काहीही नव्हतं. तर कुठे चाललोय आपण, कोण आहे आपल्यासोबत, या संपूर्ण प्रवासादरम्यान या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कालच संपूर्ण तयारी मी करून ठेवली होती. टेलबॅग मी बाईकवर माउंट केलेली आहे. आता फक्त रायडिंग गिअर्स घालूयात, टँकबॅग माउंट करूयात आणि प्रवासाला सुरुवात करूयात. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपण मोटरसायकलवर आलेलो आहोत. ॲक्च्युली लडाखवरून आल्यानंतर आपण कुठे राईडच केली नाही आहे, कारण बरीच कामं पेंडिंग होती, त्यामुळे राईड करायची संधी मिळाली नाही आपल्याला. त्यानंतर घरच्यांसोबतसुद्धा बराच वेळ आपण घालवला, त्यामुळे आज राईड करायला मजा येणार आहे. फक्त एकच आहे यार, पाऊस कुठे यायला नको. पण असं होणार नाही आहे, पाऊस तर आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच मिळणार आहे. लोणावळ्यामध्ये तरी आपल्याला नक्कीच मिळणार आहे. होय होय होय, सूर्यदेवता वा 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 वा, कृपा दृष्टी ठेवा. म्हणजे कागलकरानंतर आम्हाला तुमचाच आधार आहे. बाय द वे, आज मी आणि माझ्यासोबत कोल्हापूरच्या रायडिंग क्षेत्रातलं अगदी उमदं व्यक्तिमत्व माननीय सरफराज फराज, म्हणजे आमचे लाडके समीरदा. आम्ही दोघं निघालेलो आहोत सोलापूरला. ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून समीरदांना सोलापूरची सीख कढई खायची होती. म्हणजे लास्ट टाइम त्यांनी ज्यावेळी डॉमिनर घेतली त्याच वेळी आम्ही ठरवलं होतं की पहिली आपली जी राईड आहे ती आपण सीख कबाबसाठी सोलापूरला करणार आहोत. पण त्यानंतर आपली एक मोठी लॉंग राईड प्लॅन झाली होती, जी आपल्याला पावसामुळे थोडीशी पोस्टपोन करावी लागली आहे. तीसुद्धा दिवाळीमध्ये आपण करणार आहोतच. तर सध्या समीरदा कोल्हापूरहून पुण्याला येत आहेत आणि तिथून पुढे आम्ही दोघं सोलापूरपर्यंत कंटिन्यू करणार आहोत. पण सोलापूरला जाण्यापूर्वी थोडंसं अलीकडे मागे आपण आमच्या गावी थांबणार आहोत, जिथे आम्ही स्टेसुद्धा करणार आहोत. आणि फ्रेश वगैरे होऊन शेतात थोडा फेरफटका मारून मग आम्ही संध्याकाळी सीख कढई खाण्यासाठी सोलापूरला निघू. खोपोलीपर्यंत आपण आलेलो आहोत आणि अपेक्षेप्रमाणे कागलकरांचा आशीर्वाद फार वेळ टिकला नाही. म्हणजे आभाळ आलेला आहे, पण असं वाटतंय की पाऊस नसेल, किंबहुना तो पडू नये. आता बघू, पुढे गेल्यानंतर समजेल. मंडळी, खोपोली 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 खोपोली. आता लोणावळा क्रॉस झाल्यानंतर चहा घ्यायला थांबूयात. मजा आली यार खूप दिवसानंतर राईड करायला. अरे क्या कर रहे भाई, कि काहे हमारी लेन में घुस रहे हो. बहुत हो गया भाई, बहुत हो गया, अब नहीं सहन हो पाएगा. कसला सिग्नल देतोय हा कोणाच ठाऊक. हे काय असतं.
मगाशी क्लासिकवर जो माणूस आपल्याला भेटला तो नक्की काय करत होता हे मला तरी कळालं नाही. जर कोणाला ठाऊक असेल तर प्लीज खाली कमेंटमध्ये सांगा, कारण अशा सिग्नलची आम्हाला सवय नाही आहे. महाशय उजवीकडे वळाले आणि आम्ही निघालोय सरळ. पण मस्त पळवत होता यार, मस्त पळवत होता. ॲक्च्युली मजा आली. तर मंडळी, अतिशय सुंदर असे ड्रोन शॉट घेतल्यानंतर लोणावळ्यामधून पळवत पळवत आपण या वर्सोली टोल प्लाझाच्या पुढे चहासाठी थांबलेलो आहोत. ॲक्च्युली टी ब्रेक अतिशय आवश्यक होता, कारण वातावरण एवढं सुरेख झालं आहे की चहा घ्यावासा वाटत होता. थांबल्या थांबल्या मी समीरदांना फोनसुद्धा केला होता. समीरदा कुठपर्यंत शिरवळपर्यंत आलेले आहेत. म्हणजे गाडी मी पळवतच आलो आहे, पण बरेच स्टॉप घेत आलो आहे. समीरदांना लोकेशन पाठवून ठेवलं आहे. तोपर्यंत समीरदा त्यांचं रिअर टायर चेंज करायचं, ते टायर चेंज करतील. आपणही तोपर्यंत पोहोचू. इनलाईन 4ची मजा वेगळी आहे. कधी अनुभवायला मिळणार आहे कोणास ठाऊक. जे आहे तेही कमी नाही आहे. बऱ्याच लोकांच्या हेही नशिबात नसतं. सो जे आहे ते पण खूप चांगलं आहे. चला. आय गेस तुम्हाला रायडर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघताना थोडंसं डिस्टर्ब होत असेल, पण डोंट वरी. हे फक्त थोड्या वेळासाठी आहे. 1-2 शॉट घ्यायचे आहेत. ते शॉट्स घेतले की हे मी काढून ठेवणार आहे. अरे यार, शिट. समीरदांना लोकेशन पाठवायचं होतं. तिथे थांबल्यानंतर मी लोकेशन पाठवायचं ठरवलं आणि विसरून गेलो. थांबा, लोकेशन पाठवूया. बापरे, हा जो हडपसरकडून सासवडकडे जाणारा जो रस्ता आहे या रोडवर फार रिस्की आहे हल्ली गाडी चालवणं. जोपर्यंत हा रोड कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्रास होणारच आहे. अरे 1 सेकंद मला असं वाटलं माझा लहान भाऊ चालला. तर मंडळी, फायनली आपण आपल्या घरी पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. पण मी यायच्या आधीच आपले समीरदा घरी पोहोचलेले आहेत. कॅमेऱ्याच्या त्या बाजूला समीरदा उभे आहेत, पण त्यांचं इंट्रोडक्शन आपण आत्ता करणार नाही आहे. त्यांचं स्पेशल इंट्रोडक्शन करायचं आहे, त्यामुळे त्यांना आपण तुर्तास कॅमेऱ्याच्या बाहेरच ठेवूयात. त्यासोबत आपल्याला समीरदांच्या बाईकचा रिअर टायर चेंज करायचा आहे. परवा दिवशी येताना मी कारमधून घेऊन आलो होतो. आणि त्यासोबत घरी जेवण करून आपल्याला पुढच्या प्रवासाला निघावं लागेल. तसंही घरी मटण आणलं, शिजायला चालू आहे. तोपर्यंत आम्ही टायर चेंज करतो. चला. नाही, फार भयानक अवस्था आहे सोलापूर रोडला. आणि हे असंच ट्रॅफिक ना, ते उरळी कांचन वगैरे सगळं इवन यवतपर्यंत असतं, माहीत आहे. चला. हां, हे बघा काय बोलायचं आता. अशा लोकांना काही बोलू शकत नाही. किती दिवसानंतर समीरदा आज आपल्यासोबत. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. कुठलं समीरदा? असं वाटतंय सालो बीत गए. आपण मस्तपैकी टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर या ट्रॅफिकमधून सुटकेचा एक निश्वास म्हणून एक छोटासा ब्रेक घेऊयात. अरे बापरे. हा, या चौकातून पुढे मोकळे दाखवते बघा. समोर जो चौक आहे ना, तिथून हा कोणतरी आलेलं आहे समीरदा. हे त्यासाठीच सुरू आहे. जे कोणी VIP आहेत, ज्यांच्यामुळे हे एवढं ट्रॅफिक जाम झालेलं आहे, तुमच्या 7 पिढ्या आम्ही या मधल्या दरम्यानच्या प्रवासामध्ये काढलेल्या आहेत. बरं झालं कॅमेऱ्यामध्ये समीरदांचा आवाज रेकॉर्ड होणार नाही आहे. नाहीतर समीरदांनी आता एवढे सुरेख आशीर्वाद दिलेले आहेत. माझ्या कानातले केस जळाले. हा, तेच. किधर आहे भाई? तर मंडळी, मगाशी त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यानंतर थोडंसं आम्ही पुढे आलो आणि या ठिकाणी चहा घ्यायला आम्ही थांबलो. अतिशय आवश्यक असा चहाचा ब्रेक आम्ही घेतलेला आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे. आपल्या लॉंग राईडचा जो पार्टनर आहे त्याला आपण आता रिव्हील करणार आहोत. एक मिनिट यायचं नाही. त्यांची ओळख आधी मी करून देतो तुम्हाला. तर मंडळी, ती बाहेर उभी आहे ती लाल डॉमिनर कुणाची आहे? तुमची नाही, त्यांची आहे. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स कुणाची आहेत? तुमची नाही, त्यांची आहे. इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे?
तुमची नाही, त्यांची आहे. डॅझलिंग डायमंड ही हिऱ्यांचा व्यापार करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी कुणाची आहे? त्यांची आहे. असे उद्योगभूषण, कर्मवीर, सरफराज फराज, माननीय ज्यांना आम्ही लाडाने समीरदा असं म्हणतो आणि कंसात म्हाताऱ्या, ते आमच्या गरिबाच्या व्लॉगमध्ये आज त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आमच्यासाठी हा अतिशय भाग्याचा क्षण आहे. एवढ्या दिवसानंतर तुम्ही आज राईड करता, कसं वाटतं? इतनी खुशी की मैं बता नहीं सकता. पैशाच्या मागे एवढे धावत होते, एवढा पैसा साठवलाय त्यांनी. मी त्यांना म्हटलं, अहो पैसे वर नेता येत नाहीत, आयुष्य जगा. त्यांना मी ही डॉमिनर घ्यायला भाग पाडली आहे आणि मग आता ते आमच्यासोबत राईड करत आहेत आणि अतिशय आनंद होत आहे मला सुद्धा. कारण आपली जी नेक्स्ट राईड आहे त्यामध्ये आपल्यासोबत समीरदा असणार आहेत आणि अजून एक मेंबर आहे, तोही मेंबर आपल्याला थोड्या दिवसानंतर बघायला मिळेल. तर चला, मस्तपैकी चहा झालेला आहे, समीरदांचंही आगमन झालेलं आहे आणि इथून पुढचा प्रवास मजेशीर होणार आहे. मजेशीर करणार आहोत. पुढे जाऊन आपल्याला ड्रोन शॉट सुद्धा घ्यायचं. ऑलरेडी लेट झालाय, ते फार मस्त 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 आहे. कारण ऑब्विसली ब्लॉग मध्ये समीरदा आहे. करू. हे समोर क्लायमेट आहे, वेदर हे काही असं झालेलं आहे आणि शक्यता आहे एका मोठ्या पावसाची. तर आम्हाला त्या पावसात भिजायचं नाही. सो लेट्स गो. समीरदा, डॉक्टरांचा फोन आला होता. हो, पाऊस जोरात सुरू आहे म्हटलं कोल्हापूरला. मला वाटतं आपल्यालाही पाऊस मिळण्याची दाट शक्यता आहे. अरे टेंशन मत ले भाई, रुकेंगे ना हम लोग. तू टेंशन मत ले यार, अपनी राइड है, अपने घर के लोग है यार, ऐसा क्यों कर. उद्या मग आपल्याला थोडंसं लेट निघावं लागेल. या पलीकडे काय होणार आहे? यस, काहीच होणार नाही. ये फोन में दिखाते हैं चारों रंग कैमरा दिखता है. हाँ, ये फोन में जैसा वीडियो दिखाते हैं चारों रंग कैमरा दिखता है. हाँ, हर तरफ का दिखता है. हाँ. यस, अभी आप दिख रहे हो, मैं दिख रहा हूँ, इसमें ऊपर का नीचे का सब दिखता है. हाँ, चलो निकलते हैं. वाह, अतिशय सुरेख असं वातावरण झालेलं आहे आणि हे असंच टिकून राहावं अशी आमची अपेक्षा आहे. पण आमची अपेक्षा कधी निसर्ग पूर्ण करत नाही, हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. जाणून घेऊया समीरदांकडून. समीरदा, कन्याकुमारी राईड नंतर आज तुम्ही पहिल्यांदा राईड करतात, तुम्हाला कसं वाटतं? वा वा वा, एक मिनिट थांबा थांबा थांबा. इंटरकॉम मधलं ऐकू येत नाही, प्रेक्षकांना मला सांगायचंय. प्रेक्षक हो, समीरदा माझे आभार मानतायत. तर मंडळी, आपण इंदापूरपर्यंत आलेलो आहोत आणि म्हणजे मागे मला वाटतं एक 20-30 किलोमीटरपासून आम्ही अतिशय घनदाट अशा ढगांच्या मधून प्रवास करत इथपर्यंत आलेलो आहोत. ते की असं वाटलं आता पावसाला सुरुवात होईल आणि आम्ही भिजू. पण कसं आम्ही त्या ढगांमधून बाहेर पडण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि इंदापूरपर्यंत आलेलो आहोत. इथून किती आहे बरं? इथून फार नाही, मला वाटतं एक 100-110 किलोमीटर पुढे सोलापूर असेल. त्यापूर्वी एक 40 किलोमीटरवरती माझं गाव आहे जिथे आपण थांबणार आहोत. 5:18 वाजलेले आहेत की हो. आपण 6 वाजेपर्यंत शेतात पोहोचतो बघा. लेफ्ट घ्यायची हा समीरदा. येस, आला, दिसलो. येस, आता इथं आपण फेविक्विक बघूया. हा, या इथे. येस, इथे मिळेल. फेविक्विक आहे का विचारूया, नाही तर समोर किराणा दुकान पण आहे एखादं, बघूया. दादा, फेविक्विक आहे? ओके, चला पुढे किराणावाल्याचं दुकान आहे, मला माहीत आहे, तिथे घेऊया. येस, येस. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं या आमच्या गावामध्ये. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. समीरदा, हे उजव्या बाजूला हा आनंद आश्रम म्हणून मठ आहे
मुंबई पुण्याहून लोक यायची माहिती आहे, शनिवारी रविवारी खूप गर्दी असते इथे. आता पूर्वीसारखी असते की नाही ठाऊक नाही, पण या मंदिराचे जे काका होते, अरुण काका त्यांचं नाव होतं, तर ते जोपर्यंत हयात होते तोपर्यंत या मंदिरात प्रचंड गर्दी असायची. म्हणजे आम्ही लहानपणी सुट्ट्यात वगैरे यायचो ना, त्यावेळी ते शॉर्ट्स वगैरे घातलेले 3/4 मधले मुंबईचे गॉगल वगैरे घालून लोक यायचे. आम्ही अरे आई लोक कसं राहत्यात. ये अपना बंगला दिख रहा है क्या? इधर इधर जाने का बंगला, इधर आराम से आराम से. सभी लोग इधर ही रहते जी. कैसा है हमारा गोटा? हाँ डॉगेश भाई पण आहे, सगळेच आहे. ए लहान आहे, अजून लहान आहे. बाप्पा काय करता? फायनली आम्ही आमच्या घरी गावी पोहोचलेलो आहोत. आता थोडंसं फ्रेश होऊयात, आराम करूयात, वाटलंच तर एखाद दुसरे ड्रोन शॉट घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला सोलापूरला जायचं आहे सीख कढाई खाण्यासाठी, ज्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. किती वाजले? 19 म्हणजे 7:11 झाली आहेत. तर आम्ही दोघेही फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहे सोलापूरला सीख कढाई खाण्यासाठी. आता निवांत रायडिंग गिअर्स वगैरे आम्ही काही घालणार नाही आहोत, फक्त मी हे रायडिंग शूज घातलेत आणि हेल्मेट घालून निघणार आहोत, कारण इथून 30-35 किलोमीटरवरती सोलापूर आहे. ऑल्दो हायवेच आहे, पण तरीसुद्धा इथून सरळ आतमध्ये खाली आमचं गाव आहे आणि मुख्य जो चौक आहे त्या चौकामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे, सिद्धरामेश्वर मंदिर. आणि तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपला वाडा, जो की आता सध्या बंद आहे. कारण इव्हन आमचे चुलते वगैरे जे पूर्वी राहत होते सुद्धा आता शेतात राहतात, सगळेच आता शेतात राहतात, गावात कोणीच राहत नाही. तर मंडळी जवळपास एक 20 किलोमीटर पुढे सोलापूर आहे. मस्त आम्ही एकदम 60-70च्या स्पीडने क्रुझिंग करत आरामात थंड हवा घेत निघालेलो आहोत. अशी थंडगार झुळूक ज्यावेळी आपल्या हृदयाला स्पर्श करते, अत्यानंद आतड्याला, समीर जाऊ आतड्याला स्पर्श रस्ता विजापूर इथून. म्हणजे तुम्हाला जर विजापूरला जायचं असेल आणि तुम्ही पुण्याहून येणार असाल तर तुम्हाला सोलापूर शहरात जायची गरज नाही आहे. हा इथे बायपास दिला आहे. हा जो समोर रस्ता आहे ना, या रस्त्यावरून तुम्ही सोलापूरच्या बाहेरून विजापूरकडे निघू शकता. आणि हा रस्ता पण खूप सुरेख आहे समीरदा. हो हो मस्त रस्ता आहे. या रोडवर सुद्धा पाणी आलं होतं, म्हणजे सोलापूर विजापूर रोड सुद्धा बंद होता. चला चला सोलापूर शहराच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत. किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर फक्त. तर मंडळी जवळपास एक 8 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो. आणि जशी मी सोलापूरमध्ये एंट्री केली माझ्या गोप्रोची बॅटरी संपली, त्यामुळे त्यापुढे आम्ही काही रेकॉर्ड करू शकलो नाही. त्यानंतर थेट आम्ही ज्या कारण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे तिकडे गेलो. एक ठराविक चिकन घेतलं किलोमध्ये आणि ते बनवायला दिलेलं आहे. तिथे अशी पद्धत असते, म्हणजे बाजूला चिकनचं दुकान असतं, त्या दुकानातून आपण चिकन मटन जे तुम्हाला हवं असेल ते आपण घ्यायचं. आणि त्याच्याच बाजूला ते भाजनालय म्हणून एक प्रकार असतो, तिथे ते व्यवस्थित बनवून देतात. तिथेच आपण जेवण करूही शकतो आणि पार्सली घेऊ शकतो. सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी हे मिळतं, म्हणजे फेमस आहे. सोलापूर यासाठी प्रसिद्ध आहे. ही गोष्ट माहितच आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. त्यांना पण हे कळेल की बाबा असं असं इथं मिळतं. ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते बनवून घेता येईल. सो ऑलमोस्ट आता मला वाटतं आमचं म्हणजे जे आम्ही बनवण्यासाठी दिलं होतं ते झालं असेल. तोपर्यंत काय करायचं, म्हणजे त्यांनी आम्हाला 1 तास सांगितला बनवण्यासाठी, तुम्हाला एवढा वेळ लागेल. सो आम्ही या इथे मला वाटतं हे मिस्टर DIY मध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. समीरदांना थोडी शॉपिंग करायची होती, तर ती शॉपिंग आम्ही केलेली आहे आणि आता 1 तासही झालेला आहे. सो जाऊयात सीख कबाब खाने के लिए. चिकन हंडी, चिकन कढई आणि सीख कबाब. कडक रोटी नाही, भाकरी. तर चला. आणि हां सगळ्यात महत्त्वाचं, आजचा हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूयात, कारण आता रिटर्न आम्हाला परत म्हणजे गावी जायचं आहे आणि अंधार पडलेला असल्यामुळे दाखवण्यासारखंही फारसं काही नाही. तर तुम्हाला आता तिथे गेल्यानंतर फक्त आम्ही जे खाणार आहोत थोडेसे सुखद क्षण तुम्हाला आम्ही दाखवू. सो लेट्स एंड दिस ब्लॉग हिअर. आणि टेस्टीवाले उद्या भेटूयात नव्या ब्लॉग.
चला बाय. स्टेट स्टे ट्यून. गुड नाईट. गुड नाईट.